आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. सौभाग्यवती भव. देव करो आणि तुम्हा दोघांचं आयुष्य आनंदाने भरून जाऊ. दुःखाची सावली सुद्धा तुम्हा दोघांवर पडू नये. माईंनी सक्षम आणि युगा दोघांच्याही डोक्यावर हात ठेवत त्यांना आशीर्वाद दिला. लग्नाचे सगळे विधी आता पार पडले होते. ते दोघेही आता सगळ्यांचे आशीर्वाद घेत होते. असंच एक एक करत करत त्या दोघांनी सगळ्या मोठ्या माणसांचे आशीर्वाद घेतले. दर्श, स्टेजवरून माझे बोट घेऊन ये. रूपाने युगाची चप्पल खाली आणली होती आणि आता युगाने ती पायात चढवली सुद्धा होती. भाई, इथे तुझे बूट नाही आहेत. अरे, असे कसे नाही आहेत? मी तर तिकडेच काढले होते पूजेच्या आधी. नाही आहेत भाई, मी सगळीकडे बघितलं. तसं मात्र युगाने लगेच मान वळून रूपाकडे बघितलं. असले कांड करण्यात रूपा माहिर आहे हे तिला चांगलंच माहिती होतं. पण जसं युगाने रूपाकडे पाहिलं तशी तिने लगेच नाही मध्ये मान डोलावली. अगं युगा, माझ्याकडे नको बघूस. गॉड प्रॉमिस, मी नाही चोरले जिजूंचे बोट. रूपा, खरं खरं सांग, आणि घेतली असतील तर देऊन टाक ग. युगा, अगं घेतले असतील तरी घेऊ दे की. तशी पण तुझी मैत्रीण आहे ती, म्हणजे बहीणच झाली की. आणि त्या नात्याने सक्षमचे बूट चोरण्याचा तिला अधिकारच आहे. अहो नाही तारा आंटी, मी खरं सांगते, मी त्यांचे बूट नाही घेतले. बूट आमच्याकडे. तिथे एक आवाज घुमला. तसं सगळ्यांनी त्या दिशेला पाहिलं तर समोर जीवा हाताची घडी घालून भुवया उंचावत सगळ्यांकडे बघत होती. तुझ्याकडे? तू का घेतलेस भाईचे बूट? जा पटकन त्याचे बूट आण. अगं, त्यांना जेवायला जायचंय जीवा. दर्श, आम्ही बूट घेतले नाही, चोरलेत. आणि तुम्हाला जर बूट परत हवे असतील तर तुम्हाला आम्हाला पैसे द्यावे लागतील. अगं येडपट, तू भाईकडून आहेस. स्वतःच्याच पार्टीचे बूट कसे काय चोरू शकतेस तू? भलेही मी भाईची बहीण आहे दर्श, पण या प्रथेसाठी मी वहिनीच्या टीम मध्ये. वहिनी, डोंट वरी, तू एकटी नाहीयेस. मी आणि अंतरा तुझ्या टीम मध्ये आहोत. तसं युगाने घाबरून सक्षमकडे पाहिलं, पण त्याचा चेहरा निर्विकार होता. सगळ्यांचंच डिस्कशन सुरू होतं. तोपर्यंत अंतरा सुद्धा तिथे आली. तिथून निघाल्यानंतर तिने जाऊन आधी चेहरा धुतला होता. तिच्या डोळ्यातलं पाणीच थांबत नव्हतं. खूप मुश्किलीने तिने स्वतःला नॉर्मल केलं आणि मग ती सुद्धा तिथे आली. जीवा, अगं फाईन. बोला, काय हवंय तुम्हाला? फार काही नाही भाई, फक्त 1,00,000 रुपये. तसे सगळे तिच्या तोंडाकडे बघत राहिले. अंतरा मात्र हाताची घडी घालून चुपचाप उभी होती. 1,00,000? अगं डोकं फिरलंय का तुझं? आणि कोणी भावाच्या लग्नात त्याचेच बूट कसं काय चोरू शकतं? आणि अंतरा, तू सुद्धा हिच्या वेडेपणात सामील झालीस? नाहीतर काय भाई, अरे 1,00,000 मागतेही. जोक नाहीये हा. एवढी तर आमची वर्षाची पॉकेट मनी पण नसते. ठीक आहे, देईन मी तुम्हाला पैसे. तशी जीवा भयंकर खुश झाली. पण युगा आणि रूपा मात्र आश्चर्याने त्याच्या तोंडाकडे बघू लागले. खास करून रूपा.
बहिणीचा हट्ट त्याने किती चुटकी सरशी मान्य केला होता. देवा, पुढच्या जन्मात ना मला पण एक असाच भाऊ दे. खरं तर नवरा म्हणूनच मागितला असता, पण आता युगाने ऑलरेडी 7 जन्मासाठी यांना बुक केलंय ना, सो मला भाऊ म्हणून चालेल. बघितलं संत्रा, मी बोलले होते ना तुला, भाई मला कधीच नाही म्हणणार नाही. जा आता बूट घेऊन ये जा. जीवा, तू चोरलेस ना बूट, मग तूच घेऊन ये. बर बाई, ठीक आहे. भाई, तू पैसे रेडी ठेव, मी बूट घेऊन येते. जीवा बूट आणायला निघून गेली. सगळेच जीवाची वाट बघत होते. तितक्यात अंतराचं लक्ष समोरून येणाऱ्या ध्रुवकडे गेलं. नेमकं त्याच वेळी त्याने सुद्धा तिच्याकडे पाहिलं. दोघांची नजरानजर झाली. तसा तिने चेहरा लगेच रागात दुसरीकडे फिरवला. हे घ्या तुमचे बूट. तसं अंतराने शॉक होऊन तिच्या हाताकडे बघितलं तर खरंच तिच्या हातात ते बूट होते. ते बघून तिने ध्रुवकडे पाहिलं. तो सुद्धा तिच्याकडेच बघत होता. मी तर याला बूट दिले होते ना, मग हा घेऊन का गेला नाही? तिने स्वतःलाच मनात प्रश्न विचारायला सुरुवात केली. पण फार वेळ त्याच्याकडे न बघता तिने लगेच तिची नजर फिरवली. तिला आता त्यांच्या कोणत्याच मॅटरमध्ये पडायचं नव्हतं. तू चोरलेस ना, मग आता तूच ते बूट भाईच्या पायात घालून दे जीवा. काही हरकत नाही. तसाही मोठा भाऊ वडिलांप्रमाणे असतो. जीवाने स्वतःच्या ओढणीने त्याचे शूज पुसले. त्याला बूट घालून देण्यासाठी ती त्याच्या समोर बसली. प्रिन्सेस, याची काहीही गरज नाहीये, मी घालतो ते बूट. नाही भाई, मीच तुला बूट घालून देणार. प्रिन्सेस, वेडी आहेस का? बहिणी भावाच्या पायाला हात लावत नसतात. पण वडिलांच्या तर लावू शकते ना. भाई, तू माझा मोठा भाऊ आहेस, पण आजपर्यंत तू वडिलांप्रमाणेच माझी काळजी घेतलीस. लहानपणी मी कधी पडले, मला कधी लागलं, तर तू दिवसभर माझ्याजवळ बसून असायचास. मला थोडं जरी काही झालं तर तुला सुद्धा त्रास व्हायचा. बाबा, मोठे बाबा, छोटे बाबा, त्यांची मी मुलगी आहे, म्हणून त्यांनी माझी काळजी घेणं साहजिक आहे. पण तू मात्र भाऊ असून सुद्धा आजपर्यंत वडिलांप्रमाणे सगळी कर्तव्य पार पाडलीस. मग मी निदान तुला बूट तर घालून देऊच शकते ना. तसा सक्षम खाली झुकला. त्याने तिचा चेहरा उंजळीत घेऊन अलगद तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तशी ती गोड हसली. दोघा भावा बहिणींचं प्रेम बघून सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आली होती. पण युगाच्या पोटात मात्र खळबळ सुरू झाली. भावा बहिणीचं असं प्रेम तिने आजवर फक्त टीव्ही मध्ये बघितलं होतं. प्रत्यक्षात तर तिला ते प्रेम कधीच मिळालं नव्हतं. युवराज तिचा सावत्र भाऊ होता, पण तिने त्याला कधीच तशी वागणूक दिली नव्हती. जेव्हा तो लहान होता तेव्हा ती त्याच्यावर खूप प्रेम करायची, त्याला झोपवायची, त्याच्याशी खेळायची. पण जसा जसा तो मोठा होत गेला तसा तसा तो तिच्यापासून दूर होत गेला. आणि दूर होता होता त्यांच्यातली दरी आता इतकी वाढली होती की त्यांच्यामध्ये फक्त नावाला बहीण भाऊ हे नातं उरलं होतं. जीवाने सक्षमला बूट घालून दिले आणि उभी राहिली. चल भाई, आता मला पैसे ट्रान्सफर कर. मला 50 आणि अंतराला 50 असे पाठवायचे. मला नको आहेत जीवा पैसे. भाई, तू तिचं काहीच ऐकू नकोस. आम्ही दोघींनी मिळून हा प्लॅन केला होता. मेहनत पण आमच्या दोघींची आहे.
सो पैसे सुद्धा मला दोघींना मिळायला हवे. नाही, हा प्लॅन तुझा होता जीवा, आणि मेहनत सुद्धा तुझी होती. त्यामुळे मला नको आहेत पैसे. अंतरा तिथून निघून गेली. काही वेडी पोरगी आहे. 50,000 लाथाडून गेली. 50,000 मी तर वर्षभराची शॉपिंग केली असती. या रुपे, केवढ्याची ग बावळट तू. अशी कशी तू विसरलीस की सक्षम पाटील तुझे जीजू झालेत. खरं तर बूट चोरायची आयडिया तुला यायला पाहिजे होती. हा, जर तू बूट चोरले असतेस ना, तर 1 लाख नाही, निदान 50,000 तरी दिलेच असते यांनी. देवा, खरं खरं सांग, तू जेव्हा अक्कल वाटत होतास तेव्हा मी युगाच्या आजीसोबत भांडण करत होते ना. चला, आता सगळ्यांनी जेवून घेऊया. सूर्याच्या बोलण्यावर सगळे जेवणाच्या लगबगीला लागले. बाजूच्या गार्डन एरियामध्ये जेवणासाठी बुफे ठेवला होता. सक्षम आणि युगासाठी फक्त प्रॉपर बसण्याची सोय केली होती. त्यांची ताटं सुद्धा खूप सुंदररित्या सजवली होती. रूपाने त्या वाढलेल्या ताटाकडे पाहिलं. तिचे तर डोळेच मोठे झाले. ते ताट खूप मोठं होतं. त्यात जवळपास 15-20 डिशेस होत्या. तिने एक एक पदार्थ बघायला सुरुवात केली. त्यात वांग्या बटाट्याची भाजी, पनीर, काजू मसाला, मेथी मलाई, डाळ भात, पुलाव, गुलाबजामुन, बर्फी, मुगाचा शिरा, कोफ्ते, बासुंदी, पुरी आणि चपाती असा पूर्ण साग्र संगीत बेत होता. बाकी सगळं तर ठीक आहे, पण लग्नाच्या जेवणात मुगाचा शिरा, हे पहिल्यांदाच बघते मी. न राहून रूपा बोलून गेली. तसं दुर्वा, तारा आणि राधा तिघींनी एकमेकींच्या तोंडाकडे पाहिलं आणि तिघींच्याही चेहऱ्यावर एकाच वेळी स्माईल आली. रूपा, हा जेवणाचा मेनू ज्यांनी डिसाइड केलाय ना, त्यांनी सगळ्यात आधी लिस्ट मध्ये शिराच ऍड केला होता. तो त्यांचा फेवरेट पदार्थ आहे. कोणाबद्दल बोलताय तुम्ही तारा आंटी? आमच्या यांच्याबद्दल. माझ्या नवऱ्याला आणि मुलाला शिरा प्रचंड आवडतो. इतका की दिवसातून 3 वेळा दिला ना तरी ते दोघे कंटाळणार नाहीत. काय सांगता काय? पण ते दोघे किती फिट दिसतात, खास करून शिवराज काका. इनफॅक्ट ते तिघेही भाऊ या एज मध्ये सुद्धा किती फिट दिसतात. असं वाटतच नाही की त्यांना इतकी मोठी मुलं असतील. अजूनही बाहेर गेले ना तर आमच्या वयाच्या मुली सुद्धा फिदा होतील त्यांच्यावर. बोलण्याच्या ओघात रूपा बोलून गेली. तसं युगाने तिच्याकडे जरा रागातच पाहिलं. तिची नजर बघून रूपाला स्वतःची चूक कळाली. तशी तिने जीभ चावली. पण तिच्या या निरागसपणावर दुर्वा, राधा आणि तारा तिघी मात्र खळखळून हसायला लागल्या. सॉरी तारा आंटी, मला तसं म्हणायचं नव्हतं. हसू देत ग रूपा, आम्हाला सवय आहे हे सगळं ऐकायची. हा म्हणजे तेच ना, तुम्ही तिघी पण किती भारी दिसता. तुम्ही सगळे ऍज अ कपल खूप भारी आहात. कळलं कळलं. चला आता यांना जेवू देत. चल दुर्वाताई, आपण सगळे सुद्धा आता जेवायला घेऊ. हो राधा. रूपा, तू आमच्या सोबत चल. ते दोघे सुद्धा जेवतील शांतपणे. तसं त्या तिघींच्या पाठोपाठ रूपा जायला निघाली. जाता जाता तिने युगाकडे पाहिलं. युगाचा चेहरा बारीक झाला होता. सक्षम सोबत त्याच्या शेजारी बसून जेवायचं, ते सुद्धा कुणीही नसताना, या विचारानेच बिचारीला घाम फुटला होता. डोंट वरी,
मी जरी नॉन व्हेजिटेरियन असलो तरी माणसं खात नाही. हा म्हणजे माझ्यासोबत इथे एकटं बसून कसं जेवायचं याचंच टेन्शन आलंय ना तुला. म्हणून म्हटलं रिलॅक्स, मी काय माणसं खात नाही. तुम्ही स्वतःला इतका भाव का देता हो? आता आजूबाजूला कोणीही नव्हतं, त्यामुळे ती रिलॅक्स त्याच्याशी भांडू शकत होती. नक्की काय म्हणायचंय तुला? हेच म्हणायचंय की मी तुम्हाला घाबरत नाही. तिने त्याच्या शेजारची खुर्ची थोडी बाजूला सरकवली आणि त्या खुर्चीत जाऊन बसली. घाबरत नाहीस ना तू मला, मग खुर्ची का तिकडे सरकवलीस? बस ना माझ्या शेजारी. तुम्ही म्हणत असाल तर तुमच्या मांडीवरच बसून जेवते ना, चालेल का ते तुम्हाला? हो नो थँक्स. इतके चांगले दिवस नाही आलेत अजून माझ्यावर की मी तुला मांडीवर घेऊन बसावं. त्याने सरळ जेवायला सुरुवात केली, पण त्याच्या या वाक्यावर तिचा चेहरा मात्र बघण्यासारखा झाला. ओ हॅलो, मला पण काही तुमच्या मांडीवर बसायची हौस नाहीये, ओके? ती पुन्हा भांडायच्या मूडमध्ये आली होती, पण ती पुढे काही बोलायच्या आधीच त्याने हातात घेतलेला घास सरळ तिच्या तोंडात कोंबला. तसे तिचे डोळेच मोठे झाले. जेवताना पहिला घास बायकोला भरवावा लागतो, अशी रीत आहे. माझं डोकं खाण्यासाठी तुझ्याकडे आता पूर्ण आयुष्य पडलंय, त्यामुळे सध्या माझ्याकडे लक्ष देण्यापेक्षा जेवणाकडे लक्ष दे. तिला घास भरवत तो बाजूला झाला, पण ती मात्र अजूनही शॉकिंग नजरेने त्याच्याकडे बघत होती. जेव्हा त्याने तिला घास भरवला तेव्हा त्याच्या त्या बोटांचा स्पर्श तिच्या ओठांना झाला होता आणि त्या 2 सेकंदात तिची जी हालत झाली होती ती तिच्याकडून शब्दात वर्णन करण्यासारखी नव्हती. तिला तिचा घास भरवून तो मात्र आता शांतपणे जेवू लागला. हा ना माणूसच विचित्र आहे. युगा, कसं होणार ग बाई तुझं? जेवण माझ्या तोंडावर नाही, समोर वाढलेलं आहे. त्याने पुन्हा टोमणा मारला. तशी ती सरळ होऊन बसली आणि तिने त्याच्यावरची नजर हटवली. खडूस, अखडू, सडू, स्वतःला काय समजतो काय माहित? मला शिव्या घालून झाल्या असतील तर आता जेवायला सुरुवात कर. नाही जेवायचंय मला. काय कराल? तुझी सासू खूप डेंजर आहे हा. तिला माझे बाबा पण घाबरतात. डेमो बघायचंय का तुला? ए आई, तो दुर्वाला आवाज देणार तितक्यात तिने पटकन त्याचं तोंड दाबलं. आगाऊ कुठचे? गप्प बसा, जेवतीये ना मी. तिने त्याच्या तोंडावरचा हात काढला आणि पटकन समोरचा गुलाबजामुन उचलून तोंडात टाकला. तिचं ते फुगलेलं तोंड बघून त्याला हसूच कंट्रोल होईना. तसं त्याने दुसरीकडे पाहिलं. खूप कमी वेळा हसणारा तो आता तिच्यामुळे बऱ्याच वेळा हसायला शिकला होता. त्यानंतर मात्र तिने जी काही मान खाली घातली ती पुन्हा वर काढलीच नाही. समोर जो पदार्थ दिसला तो ती चुपचाप खाऊ लागली. ही यावेळी भीती नवऱ्याची नाही तर सासूची होती. तो एक घास खायचा आणि पुन्हा मान तिरपी करून तिच्याकडे बघायचा. तिला तसं मान खाली घालून जेवताना बघून त्याला हसूच कंट्रोल होत नव्हतं. तिच्याकडे बघून तो खूप मुश्किलने स्वतःचं हसू कंट्रोल करून जेवत होता.